नमस्कार सर्वांना. आपण मागच्या तासाला रासायनिक समीकरणं संतुलित कशी करायची, वेगवेगळ्या प्रकारचे बंध आपण पाहिले. आयनिक बंध, नंतर सहसंयुज बंध, आयनिक बॉन्ड, कोव्हॅलंट बॉन्ड, हाऊ टू बॅलन्स द केमिकल इक्वेशन. आता ही जी रासायनिक अभिक्रिया असतात आणि त्यांची जी समीकरणं असतात, तर त्यासाठी काही नियम आहेत. ते नियम काय आहेत, ते संकेत काय आहेत, ते आपण बघूया. तर समीकरणाच्या डाव्या बाजूला नेहमी अभिक्रियाकारके लिहितात, तर उजव्या बाजूला उत्पादिते लिहितात. हा पहिला त्याचा नियम आहे. म्हणजे मी तुम्हाला समजून सांगितलं होतं मागच्या वेळेस. समीकरणाच्या डाव्या बाजूला कोण असणार आहे, रिॲक्टंट्स, आणि उजव्या बाजूला कोण असणार आहे, प्रोडक्ट्स. अभिक्रियाकारक डाव्या बाजूला, उजव्या बाजूला उत्पादिते. जर दोन किंवा दोनपेक्षा जास्त अभिक्रियाकारके असतील किंवा प्रोडक्ट्स देखील जास्त असतील, म्हणजे उत्पादिते देखील जास्त असतील, तर त्यांच्यामध्ये साहजिकच अधिक चिन्हांचा वापर करतात. म्हणजे NaCl प्लस H2SO4. आलं का लक्षात? जास्त अभिक्रियाकारक असतील किंवा उत्पादिते जास्त असतील. तर अभिक्रियाकारक जे असतात त्यांच्यापासून उत्पादितांच्या दिशेने जाणारा बाण ह्या दोघांच्या मध्ये काढतात. तो एक बाण काढतात. हा बाण रासायनिक अभिक्रियेची दिशा दाखवतात. हा बाण काय दर्शवतो? रासायनिक अभिक्रियेची दिशा दाखवण्यासाठी तो वापरतो. उष्णता ही बाणाच्या, म्हणजे उष्णता जर एखाद्या रासायनिक समीकरणामध्ये उष्णतेचा वापर केलेला आहे, मग उष्णता दिलेली आहे, तर ती कशी दर्शवायची? त्या बाणावर त्रिकोण काढायचा आहे. दिसलं का? मी इथं वाचतोय बघा, त्रिकोण आहे तो. त्रिकोण या चिन्हाने दर्शवले जाते. ट्रायंगल काढायचा. रासायनिक अभिक्रिया उष्मग्राही किंवा उष्मदायी असतात. ते आपण पुढं त्याच्या व्याख्या वगैरे ते नंतर बघू. तर त्या एक्झोथर्मिक असतात किंवा एंडोथर्मिक असतात. काही अभिक्रिया ह्या ठराविक तापमान, दाब, उत्प्रेरक अशा विशिष्ट अटींवर अवलंबून असतात. तर हे सांगतात की काही काही अभिक्रिया अशा आहेत की त्या ठराविक टेम्परेचरवर, तापमानावर, ठराविक प्रेशरवर, ठराविक उत्प्रेरक म्हणजे तुमचे कॅटलिस्ट म्हणतात त्याला, अशा विशिष्ट अटींवर ते डिपेंड असतात, अवलंबून असतात. या अटी ज्या आहेत त्या देखील बाणावर लिहिल्या जातात. पुढचा मुद्दा किंवा पुढचा नियम, रासायनिक समीकरण जास्त माहितीपूर्ण बनवण्यासाठी जे अभिक्रियाकारके असतात आणि जे उत्पादित असतात त्यांच्या अवस्था आपण तिथं नमूद करायला पाहिजे. अवस्था म्हणजे कोणत्या? भौतिक अवस्था, फिजिकल कंडिशन्स. त्याच्या म्हणजे काय की तुमचे जे अभिक्रियाकारक आहेत, जे रिॲक्शनमध्ये भाग घेणार आहेत, तर त्यांच्या अवस्था कशा आहेत? मग ते स्थायू रूपात आहेत, द्रव रूपात आहे का वायू रूपात आहेत? जर ते स्थायू रूपात असतील तर आपण काय लिहिणार आहे? कंसामध्ये S लिहिणार आहे. जर द्रवरूप असतील, लिक्विड स्टेटमध्ये असतील तर L लिहिणार आहे. आणि जर वायुरूप असतील म्हणजे गॅस स्टेटमध्ये असेल तर त्यांना G म्हणणार आहे. तसेच ॲक्वेस पण असतं. AQ लिहिलं ना, तो ॲक्वेस. त्या अवस्थेत देखील काय काय असतात, तर ते कंसामध्ये दर्शवले जातात. जर वायू बाहेर पडत असेल तर तो छोट्या लिपीतल्या G असं लिहिण्याऐवजी एक बाण दाखवतात. त्या बाणाची दिशा वर असते. बाणाची दिशा वर असणे म्हणजे याचा अर्थ तो गॅस आहे, वायू आहे. आणि जर त्या रिॲक्शनमध्ये अवक्षेप तयार होत असेल, म्हणजे प्रेसिपिटेट तयार होत असेल, तर तो S लिहिण्याऐवजी बाण खाली दर्शवतात. आलं लक्षात? बाण खाली दर्शवणे म्हणजे तो अवक्षेप आहे, प्रेसिपिटेट, आणि बाण वरच्या दिशेने आहे म्हणजे तो आहे तो वायू. जर अभिक्रियाकारके व उत्पादिते पाण्यातील द्रावणाच्या रूपात असतील, ओके, जर ते लिक्विड स्टेटमध्ये असतील, दोन्ही म्हणजे अभिक्रियाकारक पण आणि उत्पादिते पण, तर त्यांच्या पुढे ॲक्वेस म्हणजे AQ या अक्षरांनी त्यांची अवस्था दर्शवली जाते. अभिक्रियाकारकाविषयी किंवा प्रोडक्ट्सबद्दल, उत्पादिताविषयी असणारी
विशेष माहिती किंवा त्यांची नावे त्यांच्या सूत्राखाली लिहितात. आलं लक्षात. आता पुढं दोन प्रकारच्या वेगवेगळ्या अभिक्रिया काय असतात ते समजून घेऊ. उष्मग्राही अभिक्रिया आणि उष्मदायी अभिक्रिया. तर उष्मग्राही अभिक्रिया म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला एंडोथर्मिक म्हणतात. तिथं एक्झोथर्मिक झालं आहे, तिथं ॲक्च्युली काय पाहिजे, एंडोथर्मिक पाहिजे सेमी इंग्लिशच्या मुलांना. ठीक आहे. तर पहिली आहे उष्मग्राही म्हणजे एंडोथर्मिक रिॲक्शन. आता ज्या अभिक्रियांमध्ये उष्णता शोषली जाते त्या अभिक्रियेला उष्मग्राही अभिक्रिया असे म्हणतात. द रिॲक्शन्स इन विच द हीट इज ॲब्झॉर्ब्ड. शोषली जाणे म्हणजे काय, ॲब्झॉर्ब. त्यांना म्हणतात उष्मग्राही किंवा एंडोथर्मिक. उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे बघा, KNO3. KNO3 म्हणजे काय, पोटॅशियम नायट्रेट. त्या कंसामध्ये बघा S लिहिलेलं आहे, दिसतंय तुम्हाला. S म्हणजे काय, त्याची अवस्था. S म्हणजे स्थायू. तर पोटॅशियम नायट्रेट पाण्यात विरघळले असता रासायनिक अभिक्रिया घडते आणि त्यातून उष्णता शोषली जाते. उष्णता शोषली जाते म्हणजे काय, ती उष्मग्राही, ग्रहण केलं त्यांनी, त्यामुळेच द्रावणाचे तापमान घटते. हे एक उदाहरण आहे. KNO3 अधिक H2O. H2O बघा L दिलेला आहे, L म्हणजे तो लिक्विडमध्ये, अधिक उष्णता. अधिक उष्णता म्हणजे त्यांनी शोषलेली आहे उष्णता आणि त्यातून प्रोडक्ट काय भेटतो, KNO3 पोटॅशियम नायट्रेट. पुढची अभिक्रिया आहे उष्मदायी अभिक्रिया. उष्मदायी म्हणजे इंग्लिशमध्ये ही, हे नाव पुढं मागं झालेले आहेत बघा. एक्झोथर्मिक हिता आहे आणि एंडोथर्मिक पहिली व्हॅल्यू. तर एक्झोथर्मिक रिॲक्शन, तर ज्या अभिक्रियेत उष्णता बाहेर टाकली जाते त्या अभिक्रियेला काय म्हणतात, उष्मदायी अभिक्रिया. ठीक आहे. द रिॲक्शन्स इन विच द हीट इज इव्हॉल्व्ड किंवा गिवन आउट इज कॉल्ड ॲज एक्झोथर्मिक रिॲक्शन. याचं उदाहरण दिलेलं आहे बघा, सोडियम हायड्रोऑक्साईड NaOH. जेव्हा तुम्ही पाण्यात विरघळता त्यावेळेस रासायनिक अभिक्रिया घडते आणि त्यातून उष्णता बाहेर टाकली जाते. हीट इज इव्हॉल्व्ड. त्यामुळे साहजिकच त्याचं बाहेर टाकलं जातं म्हणजे तापमान त्याचं वाढलं जातं. ठीक आहे. तर रिॲक्शन दिली तुम्हाला बघा, NaOH अधिक H2O देतो तुम्हाला NaOH ॲक्वेसमध्ये प्लस उष्णता. आलं लक्षात. तर ती जी उष्मग्राही असते अभिक्रिया म्हणजे उष्मग्राही म्हणजे एंडोथर्मिक, तर त्याच्यामध्ये ग्रहण केलं जातं म्हणजे उष्णता शोषली जाते. आणि जी उष्मदायी अभिक्रिया आहे आता जी बघतोय आपण, त्यामध्ये उष्णता बाहेर टाकली जाते. आलं लक्षात. पुढची अभिक्रिया आहे ऑक्सिडीकरण अभिक्रिया म्हणजे ऑक्सिडेशन. काय आहे ती, ज्या रासायनिक अभिक्रियेत अभिक्रियकारकाचा कोणाशी संयोग होतो, ऑक्सिजनशी संयोग होतो, आणि किंवा ज्या रासायनिक अभिक्रियाकारकापासून हायड्रोजन निघून जातो व प्रोडक्ट मिळतं, उत्पादित मिळतं, अशा अभिक्रियेला ऑक्सिडीकरण अभिक्रिया म्हणतात. मी लालमध्ये दाखवले बघा. काय होतं आहे, अशा अभिक्रिया ज्याच्यामध्ये ज्या अभिक्रियाकारक असतात त्यांचा संयोग कुणाशी होतो, ऑक्सिजनचे, किंवा दुसरा अर्थ असा की हायड्रोजन निघून जातो. आलं लक्षात. अशा ज्या अभिक्रिया असतात त्याला ऑक्सिडीकरण अभिक्रिया म्हणतात. त्याची उदाहरणं द्यायची झाली तर कार्बनचं उदाहरण आहे बघा. जेव्हा कार्बनचे ऑक्सिजन बरोबर ज्वलन होते, ही रिॲक्शन दिसते की तुम्हाला, हे बघा ही रिॲक्शन C+O2 म्हणजे C म्हणजे कार्बन प्लस O2 म्हणजे ऑक्सिजन, त्यांची रिॲक्शन होती, अभिक्रिया होती आणि त्यातून आपल्याला CO2 हा वायू मिळतो. वायू आहे ना त्यात जी लिहिलेलं आहे तिथं. ठीक आहे. ह्या अभिक्रियेमध्ये बघा काय होतं, जेव्हा कार्बन ऑक्सिजनच्या उपस्थितीमध्ये त्याचे ज्वलन होते तेव्हा कार्बन डायऑक्साईड तयार होते. CO2 म्हणजे काय, कार्बन डायऑक्साईड. या अभिक्रियेत कार्बन काय करतोय बघा, C+O2 लिहिलेला आहे म्हणजे कार्बन हा ऑक्सिजन स्वीकारतो. अलग लक्षात. म्हणून ही ऑक्सिडीकरण अभिक्रिया आहे. ह्यात सोपं लक्षात ठेवण्यासारखं ही आहे की ऑक्सिडीकरणमध्ये म्हणजे ऑक्सिडेशनमध्ये ऑक्सिजन स्वीकारला जातो किंवा ह्याचाच अर्थ असा की हायड्रोजन, हे बघा इथं लिहिलं, हायड्रोजन निघून जातो. अलग लक्षात. इनकमिंग ऑक्सिजन किंवा हायड्रोजन निघून जातो असं काहीतरी लक्षात ठेवायचं आपण. अजून एक उदाहरण दिले त्यांनी, सोडियमची इथिल अल्कोहोल बरोबर अभिक्रिया. इथिल अल्कोहोलचं बघा रेणूसूत्र खाली दिले बघा, C2H5OH. अलग लक्षात. C2H5OH म्हणजे इथिल अल्कोहोल. त्याच्यापुढं 2 लावलं आहे बघा, तर तिथं बॅलन्स केलं त्यांनी. ठीक आहे. तर तुमचा इथिल
अल्कोहोल त्याची अभिक्रिया जर तुम्ही सोडियम बरोबर केली तर तुम्हाला काय मिळतं आहे? उजव्या बाजूला C2H5ONa मग त्याच्यामध्ये एक O आला आहे बघा. O आला आहे म्हणजे त्यांनी ऑक्सिजन स्वीकारला आहे, म्हणजे ही ऑक्सिडीकरण अभिक्रिया आहे. या अभिक्रियेत इथिल अल्कोहोलमधून हायड्रोजन निघून जातो. जर अभिक्रियाकारकच्या त्या रेणूसूत्रामध्ये जर OH आहे बघा, OH आलं का लक्षात, आणि उजव्या साईडला त्याचा H निघून गेला आहे, म्हणजे H कोणाबरोबर H सेपरेट झाला, H2 त्याचा हायड्रोजन तयार झाला वायू, आणि तिथं C2H5ONa म्हणजे O स्वीकारलेला आहे, म्हणजे तो कोणती अभिक्रिया आहे? ऑक्सिडेशन. अजून एक दिली त्यांनी उदाहरण, इथिल अल्कोहोलचं आम्लयुक्त पोटॅशियम डायक्रोमेट K2Cr2O7 K2Cr2O7 त्याची अभिक्रिया तुम्हाला कशाबरोबर आहे? इथिल अल्कोहोल म्हणजे CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड OH, तो OH ग्रुप येतो, म्हणजे अल्कोहोलचा ग्रुप आहे. ठीक आहे, त्याची अभिक्रिया दाखवलेली तुम्हाला, आणि ऑक्सिडीकरण होते आणि ॲसिटिक ॲसिड तयार होतो. उजव्या साईडला जे तुम्हाला प्रोडक्ट भेटतं आहे CH3COOH, तर तो तुमचा ॲसिटिक ॲसिड आहे, प्लस त्यातून पाणी मिळतं. आता पुढच्या अभिक्रियामध्ये क्षपन क्रिया म्हणजे ऑक्सिडीकरण जे पाहिलं आपण त्याच्या एकदम विरोधात. ऑक्सिडीकरणमध्ये काय होतं? कोणती गोष्ट स्वीकारली जाते? ऑक्सिजनला स्वीकारलं जातं आणि हायड्रोजनला स्वीकारलं जात नाही. तर ह्या अभिक्रियेमध्ये काय होतं? क्षपन म्हणजे रिडक्शन त्याला म्हणतात, त्याच्यामध्ये उलटं होतं. बघा, वाचा, ऐका. ज्या रासायनिक अभिक्रियेत अभिक्रियाकारक हायड्रोजन प्राप्त करतो, अलग लक्षात, प्राप्त करतो म्हणजे तो स्वीकारतो, आणि त्यातून काय निघून जातो? ऑक्सिजन निघून जातो आणि उत्पादित तयार होते. अशा अभिक्रियांना क्षपन क्रिया म्हणतात. दिस इज कॉल्ड ॲज रिडक्शन. म्हणजे यातला फरक लक्षात ठेवा. ऑक्सिडीकरण जे आहे त्याच्यामध्ये ऑक्सिजन स्वीकारला जातो आणि हायड्रोजन निघून जातो. तर इथं उलटं आहे, हायड्रोजन स्वीकारला जातो म्हणजे प्राप्त होतो आणि ऑक्सिजन निघून जातो. फार सोपं आहे. त्याची उदाहरणं काय त्यांनी विचारलेली आहेत, हे बघा. जेव्हा काळ्या कॉपर ऑक्साईडवरून, तर कॉपर ऑक्साईड कोणत्या कलरचं आहे? काळ्या कलरचा आहे, CuO म्हणजे कॉपर ऑक्साईड. त्याच्यावरून जर हायड्रोजन वायू प्रवाहित केला तुमचा, म्हणजे त्याची रिॲक्शन हायड्रोजन वायूबरोबर झाली, H2 बरोबर झाली, तर तुम्हाला Cu भेटतो. गुलाबी सर तपकिरी रंगाचे कॉपर म्हणजे तांबं तुम्हाला भेटतं आहे Cu, आणि प्लस त्यातून त्या अभिक्रियेतून H2O तयार होतो, म्हणजे लिक्विड तयार होतो. म्हणजे त्यातून कोण निघून गेला आहे बघा तुम्ही. या अभिक्रियेत कॉपर ऑक्साईडमधून म्हणजे CuO मधून O निघून गेलेलं आहे. उजव्या बाजूला बघा, Cu बरोबर O होता इकडं डाव्या साईडला, आता इकडं O नाही आहे, म्हणजे O निघून गेला आहे, म्हणजे ऑक्सिजन निघून गेला आहे आणि हायड्रोजन प्राप्त झाला आहे, म्हणजे हे क्षपन अभिक्रिया आहे. दुसरं उदाहरण त्यांनी दिले, हायड्रोजन वायू जर तापलेल्या लाल कोळशावरून प्रवाहित केले, म्हणजे गरम कोळसा आहे लाल कलरचा तो, आणि त्याच्यावरून ती रिॲक्शन केली त्यांनी, हायड्रोजन बरोबर केली, तुम्हाला काय भेटतं आहे? CH4 भेटतं उजव्या साईडला. ठीक आहे, आपलं काय बघायचं, ह्या अभिक्रियेत कार्बन जो आहे हा हायड्रोजन स्वीकारतोय. उजव्या साईडला बघा, डाव्या साईडला C आहे फक्त, उजव्या साईडला C बरोबर काय आहे? H4 आहे, म्हणजे त्यांनी हायड्रोजन स्वीकारला आहे. हायड्रोजन स्वीकारणे म्हणजेच याचा अर्थ ते क्षपन अभिक्रिया आहे. पुढची अभिक्रिया जी आहे ती आहे रेडॉक्स अभिक्रिया. काय म्हणता आहे बघा, रेडॉक्स अभिक्रिया, रेडॉक्स रिॲक्शन. ही खूप महत्त्वाची अभिक्रिया आहे, परीक्षेला बऱ्याच वेळा रिपीट झालेली आहे. तर बघा, म्हणजे अशी, आता आपण काय बघितलं की ऑक्सिडीकरण म्हणजे काय, की ज्याच्यामध्ये ऑक्सिजन स्वीकारला जातो, ओके, आणि तुमचा क्षपन म्हणजे रिडक्शनमध्ये काय होतं तुमचं, की तुमचा हायड्रोजन स्वीकारला जातो. पण अशी देखील रासायनिक अभिक्रिया आहे, एकाच वेळी दोन्ही गोष्टी घडतात, म्हणजे ऑक्सिडीकरण पण होतं व क्षपन पण होतं. अशा अभिक्रियेला आपण रेडॉक्स अभिक्रिया म्हणतो. ज्या रासायनिक अभिक्रियेत एकाच वेळी जेव्हा ऑक्सिडीकरण व क्षपन या दोन्ही अभिक्रिया घडून येतात त्या अभिक्रियेला रेडॉक्स अभिक्रिया म्हणतात. रेडॉक्स हे नाव कसं पडलं आहे हे बघा, लिहिलं आहे रेडॉक्स अभिक्रिया बरोबर क्षपन अधिक ऑक्सिडीकरण, REDOX. त्याच्यामध्ये बघा, RE म्हणजे रिडक्शन आणि OX म्हणजे ऑक्सिडेशन. रिडक्शनमधला RE घेतला आणि ऑक्सिडेशनमधला OX घेतला, मग ते अभिक्रियाचं नाव झालं रेडॉक्स अभिक्रिया. रेडॉक्स अभिक्रिया जी आहे
एका अभिक्रियाकारकाचे ऑक्सिडीकरण होते व दुसऱ्या अभिक्रियाकारकाचे क्षपन होते. ऑक्सिडीकरणामुळे क्षपनाचे ऑक्सिडीकरण होते व क्षपनामुळे ऑक्साईडचे क्षपन होते. उदाहरण त्याने दिलेले आहे. कॉपर ऑक्साईड CuO अधिक H2 देतो तुम्हाला Cu प्लस H2. म्हणजे पहिल्या रिॲक्शनमध्ये उजव्या साईडला Cu बरोबर जो O होता डाव्या साईडला, तो उजव्या साईडला फक्त Cu आहे. म्हणजे त्यातला ऑक्सिजन निघून गेला आहे. ऑक्सिजन निघून गेल्यामध्ये कोणती अभिक्रिया? हां, आणि त्याखाली बघा H2S अधिक SO2. तर तुमचा उजव्या बाजूला 3S आहे बघा, म्हणजे S आहे, तिथं देखील O नाही आहे त्याच्यामध्ये. कळलं का? हे एक उदाहरण आहे रेडॉक्सचं. म्हणजे एका आहेत दोन्ही गोष्टी काढल्यात. अजून एक उदाहरण दिलं त्यांनी. मॅंगनीज ऑक्साईड मॅंगनीज डायऑक्साईड MnO2 अधिक HCl हायड्रोक्लोरिक ॲसिड. तर तुम्हाला काय रिॲक्शनमध्ये भेटतं आहे? MnCl2 अधिक H2O अधिक Cl2. म्हणजे दोन्ही गोष्टी आलेल्या आहेत. ऑक्सिजन देखील स्वीकारलेला आहे उजव्या बाजूला बघा प्रोडक्टमध्ये, आणि हायड्रोजन पण आलेलं आहे. म्हणजे एकाच अभिक्रियेत तुम्हाला ऑक्सिडीकरण पण झालेलं आहे आणि क्षपन देखील झालेलं आहे. म्हणून ह्या अभिक्रिया आहेत, त्यांचं नाव आहे रेडॉक्स अभिक्रिया. पुढं जे आहे ते आहे करोजन. करोजन म्हणजे जी गंज असते, ओके, त्याला गंजला करोजन म्हणतो. तर आपल्याला हे तर माहीतच आहे, आपल्याला आपण वाचू. परिसरातील पदार्थामुळे किंवा वातावरणातील जे घटक असतात, म्हणजे कोणते घटक? हवेतील आर्द्रता, ह्युमिडिटी असेल, तर धातूंचे ऑक्सिडीकरण व पर्यायाने त्यांची झीज होते. ह्यास आपण क्षरण असे म्हणतो. क्षरण म्हणजे करोजन. आलं लक्षात? मगाशी जे नाव होतं ते होतं क्षपन, हे आहे क्षरण. गडबड नाही व्हायला पण नावामध्ये. आलं का लक्षात? क्षरण म्हणजे काय? की अमुक अमुक गोष्टीला किंवा त्या धातूला गंज येणे, आणि त्या गंज, हे बघा, कुठल्याही गोष्टीला जर गंज चढली तर त्याची झीज होते. तुमची सायकल आहे, बरेच दिवस पडून आहे, ती चालवली नाही तुम्ही, आणि नंतर खूप महिन्यानंतर चालवायला सुरुवात केली, तर तुमचे जे पार्ट्स असतील सायकलचे जे काय असतील त्याला गंज चढलेले असेल. गंजमध्ये त्याचं क्षरण झालं असेल, करोजन झालं असेल. तर लोखंड जे असतं त्याच्यावर परिणाम होतो आर्द्रतेचा, म्हणजे जी हवेतील आर्द्रता असते, ह्युमिडिटी, त्याचा परिणाम होतो, आणि त्याच्यावर एक तांबूस रंगाचा थर जमा होतो, आणि तो तांबूस रंगाचा थर म्हणजेच त्याला गंज आपण म्हणतो. आता गंजचं रासायनिक सूत्र त्यांनी दिलेलं आहे Fe2O3.XH2O हे आहे. लक्षात ठेवा, गंज जे आहे त्याचं देखील रेणूसूत्र असतं Fe2O3.XH2O. म्हणजे त्यामध्ये थोडंसं पाण्याचा समावेश आहे, H2O. ठीक आहे. तर ही जी गंज चढलेली आहे, म्हणजे हे जे क्षरण झालेलं आहे, हे जे करोजन झालेलं आहे, हे जर टाळायचं असेल आपल्याला तर कसं टाळू शकतो आपण? तर हे जे क्षरणमुळं पहिलं काय होतं हे आपल्याला माहीत पाहिजे, आणि कुठे कुठं ते होतं. तर क्षरणमुळे इमारती, पूल, स्वयंचलित वाहने, जहाजे आणि लोखंडाच्या ज्या गोष्टी असतात, वस्तू असतात, या अनेकांना धोका निर्माण होतो. हे जे क्षरण आपल्याला टाळायचं असेल तर तुम्हाला अँटी करोजन लिक्विड वगैरे भेटतं, म्हणजे गंजरोधक द्रावण भेटतं. ते घेतलं आपण आणि त्या पार्टला, त्या धातूला जिथं गंज चढलेली आहे तिथं लावलं तर ती गंज निघून जाते. क्षरण होणाऱ्या वस्तूच्या पृष्ठभागास तेलाचा थर लावून, रंग देऊन, जास्ताचा थर देऊन किंवा दुसऱ्या धातूचं विलेपन करून क्षरण टाळता येते. वेगवेगळे पर्याय त्यांनी दिलेले आहे. काय काय करू शकता तुम्ही? गंजरोधक द्रावण घ्यायचं, ते मला वाटतं हार्डवेअरच्या दुकानात वगैरे तर भेटतं, ते घ्यायचं, आणि तुमची सायकल असेल काय असेल तर ते गंज चढू नये. तर पहिली गोष्ट काळजी घेणे, जर आपली जी काय वाहन आहे, सायकल आहे, जे काय आहे त्याच्यावर गंज चढू नये असं वाटतं तर त्याला त्याच्या अगोदरच गंजरोधक लिक्विड लावून टाकायचं त्याला. ठीक आहे. किंवा सिंपल तेलाचा थर लावू शकता. ते नसेल तर तुम्ही रंग देऊ शकता. त्याच्यावर रंग लावला आपण तरी त्याच्यावर गंज चढत नाही. किंवा अजून त्यांनी ऑप्शन दिला आहे जस्तचा थर, झिंक, त्याचा थर देऊन, किंवा एका धातूचं विलेपन करू शकता, म्हणजे तुम्ही प्लेटिंग करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही करोजन जे आहे म्हणजे क्षरण टाळू शकता. पुढचा एक प्रश्न आहे, तुम्हाला अभिक्रिया दिलेल्या आहेत 1 2 3 4 दिलेले आहेत तुम्हाला, आणि ते सांगतात की हे
कोणत्या अभिक्रियकामध्ये ऑक्सिडीकरण झालेलं आहे किंवा कोणामध्ये क्षपन झालेलं आहे, कशामध्ये रिडक्शन झालं आहे, ऑक्सिडेशन झालं ते ओळखायचं आपल्याला फक्त. तर पहिलं जे आहे बघा Fe+S देतो तुम्हाला FeS. तर ह्याच्यामध्ये हे म्हणतात Feचं ऑक्सिडेशन झालेलं आहे, ऑक्सिडीकरण, आणि Sचं काय झालं आहे, क्षपन झालेलं आहे. दुसरं बघा Ag2O देतो तुम्हाला 4Ag + O2. तर इथं बघा जे तुमचा अभिक्रियाकारक आहे सिल्वर नायट्रेट Ag2O, त्याच्यामधला O जो आहे उजव्या साईडला बघा Ag बरोबर नाही येतो, आलं लक्षात. तर याचा अर्थ त्याचा O निघून गेला आहे. याचा अर्थ ते काय झालं, तिथं O निघून गेला म्हणजे याचं अर्थ रिडक्शन झालं आहे, म्हणजे ही अभिक्रिया क्षपनची आहे, आलं लक्षात. ऑक्सिजन निघून जाणे म्हणजे क्षपन आणि ऑक्सिजन स्वीकारणे म्हणजे ऑक्सिडीकरण. तिसरीवाली बघा अभिक्रिया Mg + O2 मॅग्नेशियम अधिक ऑक्सिजन देतो तुम्हाला 2 MgO. आता इथं डाव्या बाजूला Mg एकटंच आहे तिथं, त्याबरोबर O नाही आहे, पण उजव्या बाजूला बघा MgO आहे, म्हणजे याचा अर्थ त्यांनी ऑक्सिजन स्वीकारले म्हणून ही अभिक्रिया Mgचे ऑक्सिडीकरण होते. पुढे बघा NiO + H2O देतो तुम्हाला, Ni सेपरेट होतो प्लस H2O सेपरेट होतो, आलं लक्षात. म्हणजे H2O तिकडं आहे आणि तिथं त्याचे हे NiOचं क्षपन झालेलं आहे, म्हणजे NiOचा O जो आहे दिसतो का NiO, तर तुमच्या उजव्या बाजूला Ni एकटा आहे, त्याच्यावर O नाही आहे. O नाही म्हणजे ऑक्सिजन निघून गेला आहे म्हणजे त्याचं क्षपन झालेलं आहे, आलं ठीक आहे. त्यानंतर पुढचा भाग आपण पुढच्या तासाला बघू.